हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 14 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. त्याने पारूला फोन लावलेला असतो, पण तो फोन दिशा रिसीव्ह करते आणि मग आदित्य विचारतो की पारू कुठे. तर मग दिशा बोलते की ती चेंज करायला गेलेली आहे, ती तयारच होत नाही आहे फोटोशूटसाठी. आणि सासूमामला फोन लावून दिला तरीही तिला माझ्यावर भरोसा येत नाही आहे. मग आदित्य बोलतो ठीक आहे, पण का तयार होत नाही आहे, काहीतरी रिझन असेल ना तयार न होण्यामागचं. ती बोलते नाही, तिला माझ्यावर भरोसा नाही आहे, त्यामुळेच ती होत नाही आहे. आणि तू कंपनीचा एवढा मोठा CEO आहेस आणि तू का नोकराची चौकशी करतोय, मला नाही कळत आहे, असं बोलते त्याला. आणि मग फोन कट करून देते आणि आम्हाला तयार व्हायचं आहे फोटोशूटसाठी लवकर असं म्हणून ती फोन कट करून देते. इकडे पारूला ती आणि मग पारू तयारच होत नसते ते ड्रेस घालण्यासाठी. आणि मग तिला खूप समजवते दिशा, असं करावं लागतं तसं करावं लागतं, तुझी लायकी नाही आहे, तू ब्रँड ॲम्बॅसेडर बनली कशाला, मग तुला जर कळत नसेल तर. आपल्याला साडी प्रत्येक वेळी साडी किंवा घागरा चोळी असं काही येणार नाही आहे, आपल्याला नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला पाहिजे, म्हणून हे करायचं आहे असं तिला सांगितलेलं असतं. आणि मग ती तरी पण तयार होत नाही. पारू म्हणत असते नाही नाही, मला नाही घालायचे तसे बारके बारके कापडं, मी कधी घातलेलं नाही आहेत, मला सवय पण नाही आहे आणि मला नाही घालायचे, मला नाही करायचं फोटोशूट, असं तसं बोलत असते, रडत असते. पण दिशा काहीच ऐकत नाही. शेवटी तिला ती ड्रेस घालायलाच लावते आणि मी मदत करते म्हणून ती तिच्याच मागे जाते आणि तिला तो ड्रेस घालायला लावते. इकडे कंपनीमध्ये प्रेझेंटेशन असतं. तर मग आदित्य बोलतो की माझा भाऊ प्रीतम ते प्रेझेंटेशन करणार आहे आणि प्रेझेंटेशनचे पूर्ण खूप छान प्रकारे सगळ्या स्लाईड्स सांगून होतात. आणि झाल्यानंतर मग ते विचारतात की तुम्ही अजून काही केलं आहे का, जर आपल्या याच्यावर असं काही संकट आलं तर तुम्ही काय करणार आहात का. तर मग त्याला सुचत नाही काय करायचं ते. मग तेवढ्यात प्रिया उठते आणि म्हणते की आम्ही एक शिष्टमंडळ केलेलं आहे, त्याच्यानुसार आम्ही चौकशी करूनच सगळ्या काही गोष्टी करणार आहोत. आणि मग प्रीतम सरांनी हे सगळ्यात अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवली होती असं ती सांगून देते. आणि जे समोरचे असतात त्यांना ते प्रेझेंटेशन खूप जास्त आवडतं, मग ते क्लॅप करतात आणि मला खूप आवडलं असंही सांगतात. आणि सगळे मग प्राऊडफुली प्रीतमकडं बघत असतात की खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन दिलं म्हणून. आणि दिशाने सावित्रीला जाऊन, सावित्री वगैरे सगळ्या मावशी असतात किचनमध्ये, त्यांना ऑर्डर दिलेली असते की ही जी गोष्ट इथे घरात घडत आहे ना ती सासूमांपर्यंत किंवा आदित्यपर्यंत गेली नाही पाहिजे, आणि जर गेलीच तर मी एकेकाला फायर करेल असं म्हणलेले असते. आणि अजिबात सांगायचं नाही आहे असं तसं त्यांना खूप जास्त धमकावते. आणि मग दिशा गेल्यानंतर सावित्र्यांता म्हणतात की काहीतरी नक्कीच घोटाळा आहे, कारण मागच्या वेळेस पण पारूने फोटोशूट केलं ना त्यावेळेस असं काही नव्हतं, आणि बरोबर आहे हिला मॅडम बाहेर गेल्यानंतरच काहीतरी दिशा मॅडमने काढलेलं आहे, नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असं सावित्राई म्हणलेली असते. आणि मग आदित्यच्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की पारू काही संकटात नसेल ना. नक्कीच पारू संकटात आहे, कारण ती एवढी घाबरलेली होती बोलताना ना, मला त्याच्यावरून असं वाटत आहे की पारू खूप मोठ्या संकटामध्ये आहे. आणि मग पारूला तो तसा ड्रेस घालून आणलेला असतं आणि मग ते ड्रेस तिला हाय हिल्स पण घातलेले असतात, तर तिला चालायची सवय नसते, त्यामुळे ती हिल्स पाय इकडे तिकडे होत असतो आणि सगळे तिच्यावर हसत असतात. आणि मग तिला तिथं जाऊन उभा करते तर सगळे तिच्याकडे बघून हसत असतात आणि तिला खूप वाईट वाटतं. ती चादर गुंडाळून आलेली असते आणि मग मेकअप आर्टिस्टला म्हणते की तिच्या पायाचा टोन आणि चेहऱ्याचा टोन मॅच नाही होते, तर तुम्ही तो टोन मॅच करा म्हणून. बोलते दादा माझ्या पायाला हात नाही लावायचा. आणि मग ती बोलते की तुम्ही ड्रेसिंग इन्चार्ज आहात ना, इकडे आणि हे काढा. तर तो म्हणतो की मॅडम ही चादर द्या, म्हणून पारू काही केल्याने ती चादर देत नाही. शेवटी दिशा रागारागात तिची जाऊन चादर काढते आणि मग पारू लगेचच त्या पडद्याच्या मागे जाऊन थांबते आणि म्हणते की दिवे कसं काय तयार झाल्या अशा कपड्यांसाठी, मला ना कळतच नाही आहे असं मनातले मनात म्हणत असते. आणि मग दिशा आणि दामिनीनीच त्या हसत असतात आणि काही काही पण बोलत असतात. आणि मग तेवढ्यात तिथे दिशा जाते आणि तिला म्हणते की चल पारू असं करू नको, फोटोशूट आपल्याला करायचं आहे आणि लवकर करायचं आहे, तू चल ना असं म्हणते. पण पारू
काही करत तयारच नसते. शेवटी दिशा तिला एकदम जोरात तिच्या हाताला पकडून सगळ्यांसमोर आणते आणि तसंच तिला उभा करते. पण ती सगळी लाजत असते, पायाला हाताला हात लावत असते आणि तिला खूप भीती वाटत असते की असं काय होते, कुठल्या याची मला शिक्षा देतोय देवाला, असं म्हणत असते. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.